आपण पाहताय प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सत्य यांचे लोकसंवाद न्यूज. सत्य जे तुमच्या समोर. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आरक्षणासंदर्भात केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी भूमिका मांडली. एससी आणि एसटी आरक्षणाला क्रीमी लेअरचे तत्व लागू होत नाही आणि ते लागू करता येणार नाही असे स्पष्ट प्रतिज्ञापत्र केंद्र सरकारने न्यायालयात दाखल केले. सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकांचा विरोध करत सरकारने आरक्षणाच्या या घटनात्मक भूमिकेचे समर्थन केलंय. सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकांमध्ये एससी एसटी आरक्षणात क्रीमी लेअर लागू करण्याची आणि उच्च पदस्थ किंवा श्रीमंत कुटुंबातील मुलांना आरक्षणाचा लाभ नाकारण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करत या याचिकांना ठाम विरोध दर्शवला आहे. विद्यमान कायद्यानुसार क्रीमी लेअरची संकल्पना केवळ ओबीसी आणि एससी-बीसी आरक्षणापुरतीच मर्यादित आहे. ती एससी-एसटी प्रवर्गाला लागू होत नाही असे सरकारने स्पष्ट केले आहे. केंद्र सरकारने आपल्या प्रतिज्ञापत्रात संविधानाच्या कलम 341 आणि 342 चा हवाला दिला आहे. अनुसूचित जाती आणि जमातींच्या यादीत कोणताही बदल किंवा दुरुस्ती करण्याचा अधिकार केवळ आणि केवळ संसदेलाच आहे. तसेच प्रसिद्ध इंदिरा साहनी मंडल आयोग खटल्याचा संदर्भ देत सरकारने स्पष्ट केले की एससी आणि एसटी प्रवर्गाची ओळख ही केवळ आर्थिक स्थितीवर आधारित नसून ती शतकानुशतके असलेल्या ऐतिहासिक, सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणावर आधारित आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने एका खटल्यादरम्यान जर दोन्ही पालक IAS अधिकारी असतील तर त्यांच्या मुलांना आरक्षणाचा लाभ का मिळावा असा सवाल उपस्थित केला होता. मात्र केंद्र सरकारने न्यायालयात स्पष्ट केले की एससी एसटी मधील बहुतांश सरकारी कल्याणकारी योजनांचा आधीपासूनच उत्पन्न मर्यादा लागू आहे, ज्यामुळे गरजूंपर्यंत मदत पोहोचत आहे. त्यामुळे मूळ घटनात्मक आरक्षणात क्रीमी लेअर आणणे योग्य नाही अशी ठाम भूमिका केंद्र सरकारने घेतली आहे. केंद्र सरकारच्या या स्पष्ट भूमिकेमुळे एससी एसटी आरक्षणातील क्रीमी लेअरच्या वादावर केंद्र सरकारने आपली घटनात्मक भूमिका अधोरेखित केली आहे. यावर सर्वोच्च न्यायालयात आता काय अंतिम निर्णय देते याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय.